वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री भानुदास एकनाथ 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 दास एकनाथ भानुदास 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 एकनाथ कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु एकनाथ महाराज की जय। भाविकासाठी गाभा युगे झाली युगे झाली 28 उभा पुंडलिका पाठीस उभा पुंडलिका पाठीस युगे झाली 28 युगे झाली 28 युगे झाली 28 युगे झाली 28 ऐसा कृपाळू दीनाचा ऐसा कृपाळू दीनाचा भानुदास म्हणे साचा भानुदास म्हणे सा युगे झाली 28 युगे झाली 28 युगे झाली 28 सप्रेम नमस्कार सर्व वारकरी बंधूंना सर्व वारकऱ्यांना मनोमन प्रणाम करून सर्व फेसबुक पेजच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व भाविकांना प्रणाम करून या सद्गुरू एकनाथ महाराज पैठण पेजवरून आमचे परममित्र चैतन्य महाराज लिंबोळे यांच्या योगाने आपल्या समोर येण्याचा हा एक विशेष योग आलेला आहे। थोडा वेळ आपल्याला चिंतन करायचं आहे। अनेक प्रकारचे संप्रदाय या जगाच्या अस्तित्वामध्ये आले, काही काळ राहिले, कदाचित विस्मृतही झाले असतील, पण या सगळ्या संप्रदायाच्या मध्ये वारकरी संप्रदाय एक विशेष असा संप्रदाय आहे आणि त्या वारकरी संप्रदायाच्यासाठी आजचा जो दिवस आहे हा फार महत्त्वपूर्ण आहे। काल आषाढी एकादशी झाली, आज द्वादशी आहे। फार मोठा पर्वकाळ संप्रदायामध्ये मानला जातो आणि या विशेष पर्व काळावर द्वादशीच्या दिवशी आपल्या समोर थोडंसं चिंतन करण्याचा एक योग
माझ्या भाग्याने आलेला. थोडंसं चिंतन आपण या ठिकाणी करूया. संप्रदायाचे जे काही नियम आहेत त्या नियमामध्ये एक विशेष नियम आहे ज्याला वारी असं म्हणतात. वारी हा आनंदाचा सोहळा आहे. वारीमध्ये अनेक प्रकारचं आनंद, सुख आहे, समाधान आहे. कारण वारकरी वारीच्या निमित्ताने भगवंताच्या पर्यंत जाऊन भेटते. आणि जर बळजबरी आहे का नाही ना. याची जी बैठक उभी करणारे महापुरुष आहेत त्यांनी वर्णनच असं मुक्त कंठाने केलं. माझ्या जीवेचे आवडी आवडी, माझ्या जीवेचे आवडी, पंढरपुरा नेईन गुडी, पंढरपुरा नेईन गुडी, माझ्या पांडुरंगे मन रंगले, रंगले पांडुरंगे मन रंगले. पांडुरंगाच्या मध्ये वारकऱ्याचं मन रंगून गेलेलं असतं. त्याच्यामुळे त्याला मग बाकी काही आठवत नाही. मी अनेक वारकरी असे पाहिलेत की वारीचे दिवस जवळ यायला लागल्यानंतर कधी एकदा जाऊ असं झालेले तर असतातच. मी असे काही वारकरी बघितलेत परिस्थितीने खूप बिकट अशी असताना सुद्धा. मी असं म्हणतो, कदाचित आपल्याला गैर वाटेल वगैरे, पण मला आठवत आहे मी जेव्हा लहान होतो, आमचे वडील जेव्हा वारीसाठी निघायचे, आषाढ महिना असल्या कारणाने त्या काळामध्ये थोडं पैशाची उणीव असायची. पीक पेरणी वगैरे याच्यासाठी काही पैसा संपलेला असायचा. अशा वेळेला कित्येक वेळेला एखादं ज्वारीचं पोतं नेऊन विकावं आणि ते पैसे घेऊन वारीला वारी करण्याच्या निष्ठा. वारकरी परमात्म्याच्या जवळ जायला लागतो, तो जातो. आणि वारकऱ्याच्या मनामध्ये पंढरीनाथ पांडुरंगाच्या बद्दल जी धारणा असते, जी दृढता असते, स्वतः भानुदास महाराजांनी असं वर्णन केलंय, जरी हे आकाशवर पडो पाहे, भलते सेवर पडो भारी, नाम संडी नटळे निर्धारी, जैसी पतिव्रता प्राणेश्वरी, विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा. काय सुंदर अभंग आहे. भानुदास महाराजांनी सांगितले, हे भगवंत, मी तुझ्याशिवाय दुसरं मला काहीच आठवत नाही. वारकऱ्याच्या जीवनामध्ये भगवंताच्या अपेक्षेच्या शिवाय कशाची अपेक्षा आपल्याला जाणवतच नाही, आपल्याला बघायला मिळतच नाही. अनेक प्रकारच्या संतांची चिंतन जर आपण पाहिली तर ही सगळी संतांची चिंतन आपल्याला परमात्म्याच्या पर्यंत घेऊन जाताना दिसतात. परतत्वाचा स्पर्श जो म्हणतात ना, तो संत जीवनामध्ये भेटतो. असं आहे आपल्या चिंतनाची पद्धती अशी आहे बघा संत महात्म्यांच्या जीवनाची, की बहुतेक करून एक वक्ता वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आणि आपला भाव समोरच्याला समजून देतो. वक्ता, चांगला वक्ता दृष्टांताच्या माध्यमातून आपला विचार समोरच्याच्या हृदयापर्यंत पोहोचवतो. पंडित असतात ना, ज्ञानी असतात की नाही, ते आपला जो भाव असतो, आपला जो विचार असतो, तो प्रामाण्याच्या जोरावर, या वेदामध्ये असं सांगितलेलं आहे, या शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, यांनी असं सांगितलेलं आहे, यांचं मत अशा प्रकारचं आहे, या सगळ्या प्रकारची प्रमाणं समोर दाखवतो आणि सांगतो हा म्हणून हे खरं आहे. पण थोडासा संतांचा जर विचार केला ना, तर संत काय करतात माहितीये का, आपल्या आत्म अनुभवाने सांगतात. त्यांना सांगण्यासाठी दुसऱ्या कुणाच्या प्रामाण्याची आवश्यकता नाही. अगा सूर्योदयो जाहलिया, सूर्येची सूर्य पहावा धनंजया, जसं माऊली सांगतात की सूर्योदय झालेलं बघण्यासाठी दुसऱ्या कुणाची अपेक्षा नाहीये.
सूर्य स्वतःच जसं दाखवतो तसं संतांचं जीवन इतकं प्रमाणपूर्ण असतं की त्यांचं प्रत्येक वाक्य हे प्रमाण आहे. म्हणून संतांचे एक एक शब्द काय गोडच बघा. भगवान परमात्मा सावळे आहेत ना, सावळे सावळे हे सावळे रूप भगवंताचे मला खूप आवडतं असं माऊली सांगतात. सावळे परब्रह्म आवळे या जीवा, मनी मन राणीवा घर केले, काय करू माये सावळे गोवित, आपे आप लपत मन तेथे. वारकऱ्याला मन लागत नाही, तिचं आपोआप मन लपत. तो बाकीचा विसरून जातो. याती कुळ माझे गेले हरपोली, श्रीरंगा वाचुनी आणू नेणे. बाकी दुसऱ्या कशाची आठवणच नाही, कशाला आम्ही जाणतच नाही. आम्ही फक्त परमात्मा पाहतो, बाकी दुसरं काही आम्हाला घेणं देणं नाही. अलौकिक अवस्थेमध्ये असलेले जे महापुरुष असतात, जे संत महापुरुष असतात बघा, संप्रदायाने आणखी एक फार महत्वाची गोष्ट सांगितली, या संताच्या संगतीमधून परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचा. कारण अन्य गोष्टीने परमात्मा जो अतिशय कठीण मानला जातो, तो संताच्या अनुसंधानाने मात्र सहजतेने कळतो, सापडतो. कधी कधी जे परमात्मा भेटूही शकत नाहीत एखाद्या जीवाला, अशा प्रकारचा परमात्मा कधी कधी सहज संत संगतीमध्ये जाऊन संत संघामध्ये मात्र एखाद्या साधक देतात. अन्याचा स्वीकार कधी कधी न करणारा परमात्मा पण साधूच्या योगाने मात्र स्वीकार करतात. मी दोन गोष्टी आपल्या समोर ठेवतो. एक, संताच्या अनुग्रहाने परमात्म्या, सोपं उदाहरण देतो. एखादी मुंगी आहे, ती मुंगी एक दिवस चालून कुठपर्यंत जाऊ शकते? फार झालं तर एक अर्धा किलोमीटर चालू शकेल, नाही का? तिला सुद्धा किती व्यत्यय येतील, अडचणी येत राहतील. पण तीच मुंगी जर एखाद्या प्रवासी माणसाच्या शर्टवर कुठंतरी अडकली आणि वर जर बसले आणि तो नेमकं जाऊन जर एखाद्या गाडीमध्ये जर बसला, तर मला सांगा, त्याच्या संगतीनं आपोआप ती पुण्यापर्यंत सुद्धा जाऊन पोहोचेल की नाही? स्वतःचं सामर्थ्य नसतं तिचं, पण ती पोहोचते. का? कशाच्या आधाराने? एखाद्या संत संगतीच्या आधाराने जाऊन पोहोचते. म्हणून संत संगती हे फार मोठं माध्यम मानलं जातं. इतिहासामध्ये जे मोठे म्हणून होऊन गेलेले आहेत, आपण ज्यांना सगळेजण मोठे म्हणतो, म्हणतो, तुम्ही त्या प्रत्येकाचं चरित्र बघा. त्यांच्या चरित्रामध्ये कदाचित एखाद्या आई वडील नसतील, कदाचित त्याला एखादा मित्र असेल नसेल, कदाचित त्याला पत्नी असेल नसेल, एखादा संत मात्र त्याच्या जीवनामध्ये असतोच असतो. म्हणून महत्सेवां द्वारमाहु विमुक्ते हे पंचमस्कंदामध्ये स्वतः प्रिय ऋषभदेव आपल्या सगळ्या मुलांना उपदेश करतायत. मुलांनो, महत्सेवां द्वारम आहुः विमुक्ते हे, मोक्षाचा दरवाजा साधूची संगती आहे, एखाद्या संतांच्या सान्निध्यामध्ये. म्हणून आपल्याकडे अशी पद्धत आहे, आपल्या गावावरून आपण आपल्या गावावरून सरळ जाऊ शकतो की नाही? पंढरपूरला जाऊ शकतो. आणि मला तरी असं वाटतं, आपल्या गावाकडून पंढरपूर जवळ आहे. आणखी इथून आळंदी जाऊन आळंदीहून पंढरपूरला, किंवा आपल्या गावावरून पैठणला जाऊन पैठणहून पंढरपूरला, हे लांब पडतं ना उलट. पण तरी सुद्धा संतांच्या संगतीमध्ये जा. का? कारण त्यांच्या जवळ बसल्यानंतर आपोआप परमात्म्यापर्यंत पोहोचा. स्वतः निघालेल्या माणसाला काय सांगावं, पोहोचेल की नाही तो? म्हणून संत संगतीच्या सान्निध्यामधून जर गेलं तर तो लवकर जाऊन पोहोचतो. म्हणून तुम्ही महापुरुषांचं चरित्र बघा, संत संगतीच्या द्वारा त्यांना सदगती प्राप्त झालेली असते, किंवा ज्यांना जे श्रेष्ठ पद आहे, ज्याची अपेक्षा त्यांच्या जीवनामध्ये ती प्राप्त झालेली असते.
म्हणून सगळ्यांनी अट्टहासाने सांगितलं की संताची संगती मनोमार्गे, संतांच्या संगतीमध्ये जा, मनोमार्ग गतीने जा, पण संतांच्या संगतीमध्ये जा. बाकीच्या ठिकाणी जर मनोमार्गे गती जाल तर अधःपतनाची परिपूर्ण शक्यता आहे. आणि त्यातल्या त्यात संत शांती ब्रह्म एकनाथ महाराजांसारखं जर जीवन संत महापुरुष आपल्या भूमीतले आहेत ना, आपल्या मराठवाड्यातले संत आहेत, त्यांच्याबरोबर जर गेलात तर मग काय बघायचं काम आहे का? त्यांची तर पूर्ण परंपरा आहे. आणि ह्या सगळ्या परंपरेतून आमचे भानुदास महाराज केवढी विशेषता आहे त्यांच्या जीवनामध्ये की त्यांनी स्वतः पंढरपूरला परमात्म्याला आणलं पुन्हा वापस. अशा नाथबाबांच्या या परंपरेमध्ये संतांच्या संगतीमध्ये एक आपण सहजपणे जाऊन पोहोचतो. दुसरी गोष्ट, तुम्ही तिथे जाऊन पोहोचाल कदाचित एखाद्याच्या बरोबर, पण परमात्मा स्वीकार करेल याची शक्यता आहे का? एखादा मनुष्य आपली गाडी घेऊन पंढरपूरला जाऊन पोहोचला, ठीक, मान्य. पंढरपूरला गेल्यानंतर एखाद्या मठामध्ये उतरला, त्या महाराजांनी त्याचं स्वागत केलं, पण परमात्म्याने त्याचा स्वीकार केला का? परमात्म्याने स्वीकार केला की नाही ह्याच्याबद्दल मात्र आपल्याला थोडासा प्रश्न पडेल. काय असेल? परमात्म्याने स्वीकार करण्यासाठी काय करावं? बघा ना, मी त्याच्यासाठी एक सोपं उदाहरण देतो. एक दोरा घ्या. तो दोरा देवाच्या जवळ ठेवता येईल का? देव तो दोरा घेईल का? काय कारण आहे देवाला दोरा घेणं? पण जर त्या दोऱ्यामध्ये सुंदर अशा फुलांना जर ववलं, म्हणजे जर त्या दोऱ्याला फुलाची संगती जर प्राप्त झाली, अंगाला जर कुठे दोरा चिकटला तर सुद्धा आपण काढून टाकून देतो, पण तोच दोरा हाराच्या माध्यमातून जर आला, एक सुंदर अशा फुलांच्या माध्यमातून जर आला, तर मग मात्र परमात्मा त्या फुलांच्या बरोबर त्या दोऱ्याचा स्वीकार जसा करतो ना, तसं भगवंत संतांच्या बरोबर आहेत म्हणून आपला स्वीकार करतात. संतांच्या बरोबर आहेत म्हणून परमात्मा वाट पाहत उभा आहे. कुणाची? अमोल महाराजाची? नाही, अमोल महाराजा माऊलीच्या दिंडीमध्ये येतात, त्या माऊलीची. आणि असं आहे, कुणाबरोबर गेला हेच तिथं येऊ देण्याच्या बद्दल आहे. उगा कुणाबरोबर तर गेला तर तुम्हाला मंदिरामध्ये प्रवेश मिळेल की नाही माहित नाही. परमात्म्याच्या हृदय मंदिरामध्ये म्हणतोय आम्ही, मंदिरात नाही. पण संतांच्या बरोबर मात्र गेल्यानंतर उचलून घेतला कडेवरी, परमात्मा त्याला उचलून कडेवर घेतो. भक्त सुखे सुखाला, भक्ताला उचलून घेतलं परमात्म्याने. आणि म्हणून संतांच्या सान्निध्यामध्ये जर आपण जर परमात्मा पोहोचण्याचा प्रयत्न जर केला तर मग मात्र मनुष्य सहज परमात्म्यापर्यंत जाऊन पोहोचतो. आणि अशा संतांच्या बरोबर आपण जेव्हा जातो तेव्हा संत वाटेमध्ये काय करतात? आमच्याकडे अशी पद्धत आहे, म्हणजे बरेचसे वारीमध्ये चालणारे लोक असतात की नाही, ते पुढे पुढे पळत राहतात. मी त्याला सांगत असतो, अरे थांबा थोडं, बरोबर चाला. ते म्हणतात, महाराज काळजी करू नका, जेवणाच्या ठेप्यावर बरोबर तुम्हाला गाठतो म्हणजे गाठतो. मला सांगा, वारीमध्ये जेवण महत्वाचं आहे का बरोबर चालतानाच भजन महत्वाचं? जर विचार केला तर संतांचं भजन फार महत्वाचं आहे महाराज. म्हणून संतांचं भजन जर तुम्ही जर बघाल ना तर ते 2-3 पद्धतीचा विचार त्याच्यामध्ये असतो. त्याच्यामध्ये भगवंताच्या गुणाचं वर्णन असतं, त्याच्यामध्ये संतांच्या गुणाचं वर्णन असतं. त्याच्यानंतर संतांनी मानवी जीवनामध्ये ज्या ज्या अडचणी येऊ शकतात त्या अडचणी दूर करण्याचं साधन सांगितलेलं असतं. अडचणी जरी आल्या, आपल्यातला एखादा दोष असेल तरी सुद्धा परमात्मा स्वीकार करत असतो, हे संतांनी आपल्याला समोर दाखवलेलं असतं. सकाळची वेळ असते आणि सकाळची वेळ असताना माणसाला निवांत झोपावं वाटतं, पण वारकरी सांगतात, चला काकड्याला चला, काकडा म्हणा. मानवी जीवन सुद्धा असंच असतं बरं, झोपलेलं असतं आणि संत त्याला जागे करतात.
उठा सावध फारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माझा, चुकवी व्यथा जन्माचा. मग त्याच्यातून त्याला आड येणारे जे असतात की नाही, धनदारा पुत्र जन, हे सगळे जण असतात ना, त्याच्यापासून थोडंसं सावध राहा, त्याच्यातून थोडासा वेळ काढा आणि चला, परमात्म्याच्या जवळ चला, असं संत आपल्याला समजून सांगतात. म्हणून संतांच्या संगतीने जावं. बाकी परमात्म्याच्या जवळ जाणार नाही. पंढरपूरला जाऊन पोहोचेल ना, कसाही गेला तरी जाऊन पोहोचेल. मी एक असा अर्थ करतो, माऊलींच्या बरोबर जाणे, नाथबाबांच्या बरोबर जाणे या शब्दाचा माझ्या दृष्टीनं, एक व्यक्तिगत दृष्टीनं मला असं वाटतं की त्यांच्या मागोमाग चाला, त्यांच्या बरोबर चाला, म्हणजे त्यांच्या दृष्टीनं परमात्म्याच्याकडे पहा. संतांच्या बरोबर कशासाठी जायचं? तेवढ्या काळामध्ये संत आपल्याला ठीक करतात, संत आपल्याला चांगलं करतात. मानवी जीवनामध्ये आलेली जी धुंदी असते, मानवी जीवनामध्ये जो अहंकाराधिक दोष निर्माण झालेले असतात, ह्या सगळ्यांना दूर करण्यासाठी वेगळी वेगळी साधनं संत आपल्याकडून करून घेतात. आणि नुसतंच करून घेतात असं नाही, त्याला हा मार्ग किती आनंदाचाही समजावून सांगतो. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळा, देव देईल विसावा. आणि त्याच्याबरोबर जायचं कसं? त्यांच्याबरोबर नाचत, भजन करत, गात 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 जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, प्रेम मागा विठ्ठला, गात जागा, गात जागा, गात जागा. वेगवेगळ्या प्रकारचे भजन, वेगवेगळ्या प्रकारचे अभंग, त्याच्यामध्ये संतांच्या जीवनचरित्राचं प्रतिबिंब असतं. कधी कधी आपल्या मनामध्ये येतं, आपण देवाच्या जवळ जावं ठीक, पण आपलं शरीर तर कामक्रोधाधिकांनी भरलेलं आहे, मग आपण कसं जावं? संत पाहतात, अरे हा स्वतःच्या ठिकाणी काही विकार आहेत, मग कसं परमात्म्याकडे जावं? या न्यूनगंडामध्ये आहे ना. काय संतांनी एक अभंग लिहिलेत महाराज. कामे नेले चित्त नेले अवलोको मुख, बहु वाटे दुःख फुटो पाहे हृदय. भगवान, माझं जीवन कामाने भटभटलेलं आहे. हे तुकोबारायांचं म्हणणं नाहीये. तुकोबाराने आपली बाजू घेतली आहे. तुमचं जीवन कामाने भटभटलेलं आहे, पण काळजी करू नका, त्याच्याकडे जा. आणि जेव्हा तुम्ही परमात्म्याच्याकडे जाताल, आणखी एक सांगतो, परमात्म्याला तुम्ही कसे आहात हे कळतं. परमात्म्याला आपण कसे आहोत हे चांगलं कळतं. एक दुसरी गोष्ट, आपण कसे आहोत हे समोरच्या माणसाला कळत असताना, समजा आपण जर आणखी जास्तीचा मेकअप केला असेल तर त्याला कळतं की नाही, ठीक आहे भरपूर पावडर लावलंय हे नाही, पण मधून किती गोरा आहे हे मला माहिती आहे ना. जसं परमात्मा आतच बसला ना, त्याच्यामुळे त्याला माहिती आहे. तो जरी म्हणत असाल की खूप चांगलं गात असेल, खूप चांगलं भजन करत असेल, तरी सुद्धा अंतःकरणामध्ये कामाधिक दोष त्याच्या आहेत. संतांनी काळजी करू नकोस, कामाधिक विकार आहेत का, मग तर परमात्म्याकडेच तुझं काम होऊ शकतं, मग बाकीच्याकडे काम होणार नाही तुझं. बाकी कामक्रोधाधिक विकार साधनांनी जर काढून टाकायचं म्हटलं तर हजारो वर्ष करून सुद्धा, तपस्या करून सुद्धा विश्वामित्रांच्या अंतःकरणातून कुठं काम जाऊ शकला सांगा ना. क्रोध जर परिश्रमाने जर घालता आला असता तर 10,000 वर्ष तपस्या केल्यानंतर निघायला पाहिजे होता क्रोध, नाही निघाला ना. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याच्यासाठी सरळ आहे, परमात्म्याच्याकडे जा. संतांच्या बरोबर गेल्यानंतर काय होतं तर सहज परमात्म्याचं भजन घडतं. सहज परमात्म्याचं भजन घडतं. बघा तुकोबाराने एके ठिकाणी असं वर्णन केले, संत समागम एखादी परी फावे त्याचे द्वारी श्वान याती. तुकोबाराने सांगितलं की मी संतांच्या समागमामध्ये कसं कासेना जावं, मी तिथं कुत्रं झालं तरी चालेल. लोक म्हणले महाराज
असंच तुकाराम महाराज म्हणून जाणार, कशाला कुत्र होण्याची वेळ आहे. तुकोबराचं म्हणणं त्याच्यात असं आहे, कुत्र होण्याचे फायदे आहेत. ते म्हणले का, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्चिष्टाचे, घडेल भोजन घडेल घडेल भोजन उच्चिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. तिथं राम नामाचं श्रवण होईल. रामनामाच्या श्रवणाने होईल काय, दोन गोष्टी मिळतील. एक रामनामाचं श्रवण घडेल, जी बाकी कुठं होणार नाही, ती तिथं सहज घडेल. हे काय झालं मग, ते तर त्याच्यापेक्षा मग तिथं जाण्याची काय गरज आहे. इथं आम्ही काही जणांनी आपल्या घरामध्ये ते असे छोटे हे आणून लावले, ते फोटो लावले. त्या फोटोच्या मध्ये अशी एक सिस्टीम असते, काही 4-5 मंत्र असतात. ते गायत्री मंत्र, गणपतीचा मंत्र, त्याच्यामध्ये श्रीराम जय राम जय जय राम असा मंत्र असतो. मग हे आमच्या घरी 24 तास चालताना. एका महापुरुषाने असं सांगितलंय, एक चोर निघाला म्हणे चोरी करून, त्याच्या पाठीमागे लागले पोलीस. तो धावत होता, त्याला माहित होता आता पकडलं गेलं तर आयुष्यभर जेलमध्ये जायचं. तरी जीवाच्या आकांतानं पळत होता. पळता पळता एक नदी लागली. आता पलीकडे जाणे शक्य नाही, काय करावं. नदीला भरपूर पूर आला होता. बाजूला पाहिले एक झोपडी होती. बाजूला एका साधूची झोपडी होती आणि पाठीमागे तर 5-25 राजसेवक पळत होते. तो पटकन त्या साधूकडे गेला, नमस्कार केला. महाराज मला वाचवा, मला वाचवा. म्हणजे काय झालं बाबा, माझ्या मागे पोलीस लागलेत, आता मला मारून टाकतील, मला कारागृहामध्ये टाकतील, राजदूत आहेत ते. साधू म्हणले काही काळजी करू नको. साधूने आपल्या आजवळचा एक कागद घेतला, त्या कागदावर काहीतरी लिहिलं, त्याची पुडी बांधली, त्याच्या हातात दिली. म्हणजे जा, हे हातात घे आणि नदीमध्ये उडी मार. त्याच्याकडे दुसरा काही उपाय नव्हता, पण हातामध्ये घेऊन नदीमध्ये उडी मारली आणि काही क्षणामध्ये तो पलीकडे जाऊन पोहोचला आणि निघून गेला. राजदूतांचा नाईलाज झाला. राजदूत निघून गेले आणि पलीकडे गेल्यानंतर त्याने पाहिलं, आहे काय तर बघावं तरी. त्याने ते उघडला कागद, त्याच्यामध्ये राम असं लिहिलं होतं. तो म्हणला काय कमाल आहे, म्हणला आम्हाला इतके दिवस माहीत पण नाही, नुसतं राम एवढं लिहिलेलं फक्त हातात घेतल्याबरोबर माणूस सहज जातो उडी मारल्याबरोबर पाण्यातून पलीकडे. त्याने विचार केला काही काळजी करायचं कारण नाही. दुसऱ्या दिवशी चोरीला जाताना त्यांनी 5 रुपये त्या नावेवाल्याला द्यायला घेतलेच नाही. सरळ कागद घेतला, त्या कागदावर राम असं लिहिलं, त्याची पुडी बांधली, हातात घेतली आणि उडी घातली. कितीही प्रयत्न केला तर पुढे जाण्याचा प्रश्नच नाही, उलट मागे पडायची पाळी आली, वाहून खाली जायची वेळ आली. शेवटी दुसऱ्या दिवशी तो त्या साधूकडे गेला आणि त्या साधूला विचारलं, म्हणजे महाराज म्हणलं काय बाबा, काल तुम्ही राम लिहून दिला होता, मी हातात घेऊन उडी मारल्याबरोबर पलीकडे गेलो, पण आज मी राम कितीतरी वेळेला लिहून ती पुडी हातात घेऊन उडी मारली, पण पलीकडे जायचा विषय नाही, बुडता बुडता वाचलो, मरणार होतो. साधू हसले. म्हणजे का रे मग, म्हणजे महाराज काय भानगड आहे हे. म्हटलं काही नाही, मी जे राम लिहिलं होतं ते साधूंनी लिहिलेलं नाव होतं आणि तू जे राम लिहिलंस ते चोराने लिहिलेलं नाम होतं. ऐका, नाम तर सगळेजणच घेतात, पण साधूच्या मुखातून आलेलं जे नाम असतं ना, साधूच्या मुखातून आलेलं नाम असतं ना, हे नाम जास्त प्रभावी असतं, अलौकिक प्रभावी असतं. संतांच्या संगतीमध्ये चालल्यानंतर एखाद्या साधूचं नाम, साधूने घेतलेलं नाम जप आपल्या कानामध्ये ऐकायला पडेल आणि ते जर कानामध्ये जर गेलं तर अंतःकरण शुद्ध होईल. काय सांगावं, सगळ्या संतांचा असा अनुभव आहे. तुका म्हणे देह बरीला विठ्ठले, तुका म्हणे देह बरीला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते, काम क्रोधे केले घर रीते.
देह जर विठ्ठलाच्या नावाने जर भरला, देहामध्ये जर संतांनी सांगितलेलं विठ्ठल नाम हृदयस्थ झालं, तर हळूहळू कामक्रोधाधिक विकार त्याचे आपोआप दूर होतात. म्हणून संतांच्या संगतीमध्ये जायचं, दोष निघून जातात, सद्गुणाची प्राप्ती होते, नाही का. संतांच्या एक एक पाऊल बरोबर चालल्याने काय होतं, आयुष्याचं कल्याण होऊन जातं. सगळ्या प्रकारच्या पुण्य, अपार जोडील्या पुण्याच्या राशी, अपार संत पुण्याच्या राशी संत समागमामध्ये प्राप्त होतात. एवढंच कशाला, अहो पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. सज्जनाचं नुसतं नाव घेतल्याबरोबर पुण्याची प्राप्ती होते. आपल्याकडे अशी पद्धत आहे, जर एखादा व्यक्ती वारीमध्ये जर जाता जाता चालता चालता जर त्याला मृत्यू जर प्राप्त झाला, तर त्याला परम मोक्ष आहे. तर विचारलं कसं काय, बाकी ठिकाणी आपल्याला मारण्यासाठी यमराज येतो, पण इथं यम येत नाही म्हणे का. अहो यमादिकांना सुद्धा संतांचं नाव ऐकल्याबरोबर थरथर काप होतो म्हणे. तुकाराम 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 तुकाराम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम, नाम घेता कापे यम. अहो तुकोबारायांचं नाव घेतल्यानंतर जर यम कापत असेल, तर त्यांच्या बरोबर त्यांचं भजन म्हणत चालल्यानंतर मग आता काय यम काय त्रास देणार आहे का त्याला. जे पुण्याची प्राप्ती होते, यमाचं त्याला दर्शन सुद्धा होत नाही. मृत्यू त्याला 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 त्रास नाही देऊ शकत. सद्गुणाची प्राप्ती होते, दुर्गुण हळूहळू निघून जातात त्याच्यातले. आणि सांगू का, एवढं सगळं जेव्हा होतं ना, तेव्हा तो पंढरपूरपर्यंत जाऊन पोहोचतो. आता मागचं फारसं सांगत बसायचं कारण नाही. आता आपण पंढरपूरला आलेलो आहोत. पंढरपूरला 2 मुक्कामही झालेत आपले. दशमीचा मुक्काम झालाय, एकादशीचा मुक्काम झालाय, आणि आता मला वाटतं जेवणही झाले जवळजवळ सगळ्यांचं. पण खरं सांगू, दर्शनाला जेव्हा परमात्म्याच्या आपण जवळ जातो ना, त्या परमात्म्याला आपण जेव्हा डोळे भरून पाहतो ना, काय सुंदर असं भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे, काय सांगावं तुम्हाला. किरीट कुंडले भगवान परमात्म्याच्या छान असं एक किरीट आहे परमात्म्याच्या डोक्यावर. कानामध्ये मकराकार कुंडल आहेत. भगवान परमात्म्याने सुंदर असे गळ्यामध्ये वैजयंतिक माळा आहेत. गळा वैजयंती डुल्लत, हार मिरवीत तुळशीचे, मूर्ती सगुण सावळी. परमात्म्याची सुंदर अशी सावळी मूर्ती आहे. अशा या भगवान परमात्म्याला जेव्हा पाहतो ना, मग काय सुंदर परमात्म्याचं हे स्वरूप आहे. पाहिल्या वेद लावी, पाहिल्याबरोबर वेद लाव, बैसे जेवे जडोनी, तो जीवामध्ये बसतो म्हणे. आणि मग त्या परमात्म्याला पाहतोच राहावं असं वाटतं. म्हणून बघा, तुम्ही जर कधी जर गेलात, जिथं आपण मंदिरामध्ये जात असताना जिथून तुम्हाला परमात्मा दिसतो, तिथून परमात्म्याच्या जवळ जाईपर्यंत, परमात्म्याचं दर्शन घेईपर्यंत, परमात्म्याचं दर्शन घेऊन मागे चालत येईपर्यंत, आणि तिथून बाजूला जाईपर्यंत त्याच्यावरची दृष्टी हटत नाही. पुन्हा 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 पाहत राहतो माणूस. जेव्हा संत महापुरुष परमात्म्याच्या जवळ जातात, परमात्म्याला पाहतात, आणि मग परमात्म्याला पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये विचार करतात, काय परमात्मा उभा आहे इथे, किती सुंदर परमात्म्याचं स्वरूप आहे. कशासाठी उभा असेल बरं. आपल्या मनाशी भानुदास महाराज चिंतन करतात, कशासाठी परमात्मा उभा असेल. भाविकासाठी उभा, भाविकासाठी उभा, विठो कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा,
युगे झाली 28, युगे झाली 28, उभा पुंडलिका पाठीस, आ उभा पुंडलिका पाठीस, युगे झाली 28, युगे झाली 28. भगवान परमात्म्याला उभं जेव्हा पाहिलं ना भानुदास महाराजांनी, बाबाने जेव्हा परमात्म्याच्याकडे पाहिलं, वा परमात्म्याचं सुंदर स्वरूप दिसतंय. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले, पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तुरा. भगवान काय सुंदर अशा प्रकारचं त्यांचं स्वरूप आहे. परमात्म्याला पाहिल्यानंतर सांगतात, कशासाठी परमात्मा उभा असेल बरं. आणि मग नादबाबांनी असा, भानुदास महाराजांनी असा विचार केला की परमात्मा उभं असण्याचं काय कारण असेल. असं कारण असेल का की जसं एखाद्या माणसाला इहलोकामध्ये जे यावं लागतं ते काहीतरी कर्म बाधक असतं त्याचं, नाही का. आपण एखाद्या ठिकाणी उभं राहतो. का उभं राहतो? आता आपलं प्रारब्धच. मला सांगा, आपल्याला दवाखान्यात जाऊन उभं राहावं का? नाही. पण कधी कधी येतं की नाही नशिबाला, जावं लागतं दवाखान्यात, उभं राहावं लागतं. एखादा जवळचा पेशंट असतो त्यासाठी आपण उभं राहू राहावं लागतं आपल्याला. कोर्टाच्या पायरीवर उभं राहावं का? पण आलं प्रारब्धामध्ये, काय करणार आपण तरी. तसं परमात्म्याला काही प्रारब्ध असेल का? परमात्म्याला कसं प्रारब्ध आहे. जयापासून हे सकळ. अरे जो आपल्या संकल्प मात्राने सगळं जगत तयार करतो, त्या परमात्म्याला कर्म, त्या परमात्म्याला भोग नाही. परमात्मा तर ह्या सगळ्याच्या पलीकडचा आहे. तो उलट त्याने पाहिल्यानंतर भोगाचाच नाश होतो, करतो कर्माचा नाश होतो. त्या परमात्म्याला भोग असेल का? नाही. त्या परमात्म्याला काही प्रारब्ध भोग असण्याचं कारण नाही. मग कशासाठी आला असेल? परमात्मा वैकुंठाहून पंढरपूरला येण्याचं काय काय कारण असेल? अनेकांनी अनेक प्रकारची कारणं दिली. खरं सांगू, परमात्मा भानुदास महाराजांनी जे सांगितले ते फार महत्वाचे आहे. भानुदास महाराज असं सांगतात, भाविकासाठी उभा. परमात्मा कुणासाठी उभा आहे? एकाने विचारलं, का हो बाकीच्या साधकासाठी नाहीत का? म्हणजे नाही, योग्यासाठी हा परमात्मा इथं उभा नाही. का नाही? कारण योग्याची वृत्ती अशी आहे, तो काय करतो, डोळे झाकतो मध्येच बसतो, तो बाहेर जात नाही. आता बघा, रूप हे गोष्ट दिसण्याचं साधन काय असेल तर डोळे. आता मला सांगा, ह्या माणसाने डोळे जर बंद करून घेतले तर त्याच्यासाठी हे परमात्मा आधी येतील का? डोळे बंद करून घेतलेल्या माणसासाठी परमात्मा सगुण रूपाने उभं राहतील? म्हणून झालं नाही, योग्यासाठी नाही. अच्छा, मग यज्ञ करणाऱ्यासाठी हे परमात्मा असतील का? आमच्या महापुरुषांनी असं सांगितलंय, यज्ञामध्ये आहुती टाकून, यज्ञामध्ये अनेक प्रकारची लाकडं टाकून, अनेक प्रकारच्या गोवऱ्या वगैरे टाकल्यामुळं यज्ञातून भरपूर धूर आलेला असतो आणि या धुरानं डोळे त्याचे लाल झालेले असतात. या धुरामुळं तो डोळे बंद करतो. आता ज्याचे डोळे धुरानं बंद होऊन गेले त्याला परमात्मा कशासाठी पाहिजे? तो त्याच्यासाठी परमात्मा कशाला उभं राहतो?
परमात्मा त्याच्यासाठी उभे नाही. मग परमात्मा कुणासाठी उभे असतील? तपस्या करणाऱ्यासाठी उभे असतील का? नाही. का नाही माहितीये? त्याचं कारण असं आहे, तपस्या करणारा कधीही कुठल्या तरी वस्तूसाठी तप करतो. परमात्मा सर्वज्ञ, त्याला काय वस्तू पाहिजे ते त्याला देऊन टाकतात, ते मिळाले की कशाला तपस्या करायला बसला? परमात्मा तपस्यासाठी नाही. मग परमात्मा कुणासाठी? ज्ञानासाठी आहेत का? ज्ञानासाठी परमात्मा पंढरीला उभं राहण्याचं कारण नाही. कारण जनी वनी अवघा देवाशी ज्याची अवस्था निर्माण झाली आहे, वासुदेव सर्वमिती, हे सगळं म्हणजे परमात्मरूप असं ज्याचं मन झालेलं आहे, अशा माणसाला पंढरपूरमध्ये पांडुरंग म्हणून रूप पाहण्याची गरज पडेल का? ठीक आहे, माहीत असेल त्याला, माझा प्रश्न त्याच्यासाठी नाहीये. सगळीकडे ब्रह्म पाहणाऱ्या व्यक्तीला परमात्मा नाही, यज्ञ करणाऱ्यासाठी परमात्मा नाही. हे परमात्मा आहेत कुणासाठी? हे परमात्मा आहेत भोळ्या भाविकाच्यासाठी आहे. तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा. आणि बघा ना, जी साधनं, ज्या वस्तू मोठ्या मोठ्या योग्याला प्राप्त, मोठ्या मोठ्या कर्म करणाऱ्या लोकांना प्राप्त होत नाही ना, ते भोळ्या भाविकाला प्राप्त होत. का? तो भोळा आहे ना. ठिकाणी फार छान कारण झालं. अहो सहज आहे म्हणे. आईला एखाद्या 4 मुलं आहेत अशी कल्पना करा. एक मोठा डॉक्टर आहे, एक मोठा इंजिनियर आहे, एक चांगला नोकरदार आहे, आणि एक मुलगा मात्र भोळा आहे. आता मला सांगा, आईला सगळ्यात जास्त काळजी कुणाची राहील? त्या भोळ्या मुलाची राहील. तसं आई विचार करते, माझी विठाई विचार करते, ज्ञानी आहे ना, मग त्याच्या साधनाने, त्याच्या प्रयत्नाने जाईल तोच तो धरून, त्याला मी कशाला जीवन उभं राहायला पाहिजे? तपस्या करणारा आहे ना, त्याला जे पाहिजे ते तपस्या केल्यानंतर मिळणारच आहे. त्याच्यासाठी मी जावं काय गरज आहे? त्या सगळ्याला माझी अपेक्षा नाही. माझी अपेक्षा कुणाला? आईची अपेक्षा कुणाला असते? आईची अपेक्षा त्याला असते ज्याच्या हातामध्ये काहीच नाही, सर्व 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 सोडून दिलं ज्याने आपल्या जवळच. आता देवा माझ्यामध्ये काही नाही, मी हीन दीन अतिपातकी फार दे. देवा मी हीन दीन आहे, मी अतिपातकी आहे. ज्याच्या जवळ ह्या कुठल्याच साधनाची शक्यता नसते ना, अशा माणसाच्यासाठी परमात्मा उभा असतो. आता प्रश्न असा आहे, मी काही जर साधन करत नसेल तर त्याला भाविक म्हणावं का? भाविकासाठी म्हणजे भाविक ही एक काहीतरी अधिकार आहे की नाही? शेवटी भाविक हा पण एक अधिकारच आहे ना. भाविक कुणाला म्हणावं? ह्याचा अधिकारी कोण? भाविकाचा अधिकारी कोण? असं आहे, ज्याला आपल्या संसाराबद्दल यत्किंचितही प्रेम नसतं. मी काय म्हणतो लक्ष द्या, तो संसार सोडून देत असतो, द्वेष असतो असं मी म्हणलं नाही, त्याला संसाराबद्दल प्रेम नसतं. दुसरी गोष्ट, जो परमात्म्याच्या सारखं दुसऱ्या कुणावरही प्रेम करत नाही का? ज्याला संसाराच्या बद्दल प्रेम नसतं, ज्याला परमात्म्याच्या बद्दल प्रेम असतं, बस त्याला भाविक म्हणा. ज्याला परमात्म्याच्या बद्दलचं अतिशय प्रेम आहे, असं आहे, तो बाकीच्या गोष्टीला स्वीकारत नाही का? मग तुम्हाला असं म्हणायचंय का की वारकऱ्याने आपल्या घराला येताना आगच लावून यावी? नाही, असं नाही म्हणायचं. त्याला काय म्हणायचंय आपण? जो परमात्म्यावर इतकं प्रेम करतो आणि परमात्म्याच्या गरजेसाठी जर याची अपेक्षा असेल तर त्या सगळ्याला मानतो. तो थोडं मोकळं बोलू का? असं आहे, देवाच्या साठी जर याची गरज असेल तर त्याचा स्वीकार करतो, अन्यथा करत नाही. मग तो किती का जवळचा असे ना, किती का चांगला असे ना, पण देवाच्या विरोधात असेल तर मग त्याचा स्वीकार करत नाही. त्याला तुकोबारांनी प्रमाण दिलं, प्रल्हादे जनक विभीषणे बंधू
राजमाता निंदो भरते केली. भरताने आपल्या आईची निंदा केली. प्रल्हादाने आपल्या वडिलांना दूर केलं. विभीषणाने भाऊ असून सुद्धा, मोठा भाऊ असून सुद्धा त्याचा त्याग केला. का केला? ऐका, आजही असे काही बरेच भाऊ आहेत की जे भावाला दूर करण्याचा प्रयत्न करतात. एक मी तुझं तोंड बघत नाही असं म्हणतात. त्यातलाय का विभीषण? संसाराच्या सुखासाठी तो संसाराच्या भावाला दूर करत नाही, परमात्म्याच्या साठी करतो. त्याला भोळा म्हणा सुद्धा. हा जर बघायला गेलं, माता मला सांगा, मग हा तर शहाणा झाला किंवा? परमात्म्यासाठी या सगळ्यांचा स्वीकार करतो, मग त्याला शहाणा म्हणावं लागेल. मग त्याला भोळं कसं म्हणता येईल? सांगू का? माझ्या बुद्धीने त्याचं उत्तर असं आहे, तो त्या परमात्म्याचा स्वीकार करतो की ज्या परमात्म्याचा स्वीकार केल्यानंतर आजपर्यंत व्यवहारी जगतातल्या कुठल्याही व्यक्तीचं चांगलं झालं नाही. आणि त्याला उदाहरण दिलं तो बरोबर. पाहते पांडव अखंड वनवासी, अखंड वनवास त्यांच्या जीवनामध्ये. आता मला सांगा, दुर्योधनासारखं जीवन चांगलं का पांडवासारखं चांगलं? आयुष्यभर दुर्योधन युवराज म्हणूनच मिळाला, आणि पांडव एवढे परमात्म्याला प्रिय असून सुद्धा वनवास चुकला का? मग आता मला सांगा, हुशार कोण आणि भोळं कोण? त्याला भोळं जे म्हणायचं नाही ते या अर्थाने म्हणायचं, याचा स्वीकार केल्यानंतर सगळं जग त्याला वाईट म्हणतं, तरी सुद्धा तेच घेत, म्हणून ह्याला भोळं म्हणा. भोळं याच्यासाठी म्हणायचं आहे, बाकीच्या दिसणाऱ्या सर्व सुखाचा तो त्याग करतो म्हणून तो भोळा आहे. सोपं सांगू का? एखाद्या लेकराला जर खेळणी जर दिली, चांगली खेळणी दिली, ते खेळणी बरोबर राहतं, खेळणी बरोबर खेळतं, नाही का? पण एका योग्य वेळेमध्ये खेळणी टाकून देतं. ज्या खेळणीच्या मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करतात, ती खेळणी आपल्या आईसाठी जेव्हा त्यागतं ना, तेव्हा त्या खेळणीबद्दल प्रेम असणारे लोक त्याला भोळं म्हणतात. भोळा कुणाच्या दृष्टीने येतो? जगाच्या दृष्टीने भोळा आहे. अहो, जगामध्ये उत्तम प्रकारचं घर लोक मिळवावं या अपेक्षेमध्ये असताना घर सोडून धरिले रान, त्याला भोळं म्हणणार नाहीत काय म्हणते? त्याला वेळ म्हणणार नाही तर काय म्हणते? म्हणून तुम्ही जर संसारात संतांच्या जीवनाचा जर विचार केला त्या वर्तमान काळ परिस्थितीमध्ये, तर संतांना लोकांनी काही अर्थाने नावं ठेवली प्रारंभिक अवस्थेमध्ये तरी, ठीक आहे. नंतर त्यांचं ऐश्वर भेटल्यानंतर म्हणले असतील की बाबा नाही, खरंच हे शहाणे होते, आपण वेळे होतो. पण प्रारंभिक स्थितीमध्ये त्यांना वाटलं की हे वेडे आहेत म्हणून. तुकोबाऱ्यांच्या जीवनामधला प्रसंग आहे. तुकोबाऱ्यांनी जेव्हा आपल्याजवळ जे सगळं बाळ होतं, लोकांनी व्याजेने लोकांना जे पैसे दिले होते आणि त्याची जी काही लिहून घेतलेली कागदपत्र होते ते सगळे उचलले, आणि जेव्हा इंद्रायणीमध्ये बुडवण्यासाठी निघाले ना, मला सांगा कोण कोण म्हणलं असेल तुकोबाऱ्या फार शहाणे आहेत म्हणून? आश्चर्य वाटेल. त्यांचे भाऊ कान्होबा महाराज सुद्धा त्याच्यातलं अर्ध बाळ माझे असं सांगून स्वीकारतात, देतात. देतेनंतर ते 14 टाळकऱ्यापैकी झाले, त्यांची प्रिय झाले. अभंग लिहिण्यासाठी मदत केली त्यांनी, कान्होबा महाराजांनी. संत जोपर्यंत समजत नाही, त्यांची अलौकिक चमत्कृती दाखवत नाहीत, तोपर्यंत सामान्य लोक तर त्यांना भोळं समजतात किंवा. या अर्थाने म्हणून मी आता हे दोन शब्द आपल्याला एकमेकाला जोडतो, एक भोळा आणि एक भाविक. हे भोळा आणि भाविक म्हणजे काय माहितीये का? हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे इकडून म्हणजे संसारी माणसाकडून जर बघायला गेलं तर इकडून हे चित्र दिसतं भोळा, आणि परमात्म्याच्याकडून जेव्हा बघायला जातो ना तेव्हा तो भाविक असतो. म्हणून तुम्ही काय करा, भोळा भाविक हा शब्द जोडा. संसाराच्यासाठी भोळा आणि परमात्म्याच्यासाठी भाविक. तर परमात्म्यासाठी तो किती भाविक असतो. भाव शब्दाचा अर्थ प्रेम. परमात्म्याच्या बद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये किती प्रेम असतं.
संतांनी, सगळ्या संतांनी आपल्या जीवनामध्ये परमात्म्याच्या बद्दलचं अतूट प्रेम सांगितलेलं आहे. माऊलीने आपल्या अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या बद्दलचं प्रेम सांगताना मला ती खूप आवडते. गणोबाजे गुणा गुणा वारा वाहे ऋणा सुणा भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का चांदवो चांदणी चापेवो चंदन. परमात्म्याच्या आठवणीनं आता सगळ्या जगाचं विस्मरण होतं. चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी. चंदनाची चोळी सुद्धा माझ्या सगळ्या अंगाला पोळतीये. आता एक काम करा, हे विझवून टाका लवकर, ती पोळतीये मला. हे जे परमात्म्याच्या बद्दल दृढतम उच्चतम प्रेम आहे त्याला म्हणतात भाव. आणि असा भाव ज्याच्या ठिकाणी असतो त्याला म्हणतात भाविक. परमात्म्याच्या बद्दल निरतिशय प्रेम. आणि म्हणून परमात्मा असे जे अतिशय प्रेम करणारे भाविक आहेत ना त्यांच्यासाठी उभा आहे. भाविकासाठी उभा भाविकासाठी उभा आहे कोण? विठो कैवल्याचा गाभा, विठो कैवल्याचा गाभा भाविकासाठी उभा. हा परमात्मा कोण आहे? कैवल्याचा गाभा आहे. गाभा म्हणजे काय माहिती आहे का? गाभा हा शब्द कळण्यासाठी आपल्याला एक झाड बघावं लागतं. चंदनाचं झाड असते की नाही? चंदनाचं झाड खूप मोठं असेल, त्याला भरपूर फांद्या असतील, त्याला वेगवेगळे प्रकारचे ते काही पानं असतील, त्याचे काही फळं पण असतात त्याला छोटे छोटे वगैरे वगैरे. पण या सगळ्या ठिकाणी चंदनाचा सुगंध नसतो. चंदनाचा सुगंध कुठे असतो? त्याचं जे खोड असतं की नाही त्या खोड्यामध्ये सुद्धा. बरं, सगळ्या खोड्याला नसतो. बरं, आमच्या शेतामध्ये परवा तो चंदनवाला आला, तो म्हटला महाराज आम्हाला झाड पाहिजे. म्हटलं झाड तोडायचं नाही आपल्याला. नाही महाराज, त्याच्यात गाभा आलाय. गाभा म्हणजे काय? एक सांगू का, जमिनीपासून जिथून फांद्या फुटतात तेवढ्या बागाला खोड असं म्हणतात. मग खोडातल्या कुठल्याही बागाला नाही, एकच असा मधला एक भाग असतो की ज्याला गाभा असं म्हणतात, जिथं चंदनाचा सुगंध प्रकट झालेला असतो. आणि विशेष सांगू का, हा दिसत नाही बरं, हा अनुभवावा लागतो. कोणत्या भागामध्ये गाभा तयार झालेला आहे हे दिसत नाही, हे तिथं वास घेऊन बघावं लागतो. हा इथं झालं, एवढ्या भागामध्ये चंदन तयार झाले बघा. याचा अर्थ असा आहे, परमात्मा हा कैवल्याचा गाभा आहे. म्हणजे काय? कैवल्य शब्दाचा बऱ्याच जणांनी मोक्ष असा अर्थ, बहुतेक कैवल्य शब्दाचा अर्थ मोक्षच आहे. पण परमात्मा म्हणजे काय आहे माहितीये का? त्याचा गाभा आहे. परमात्मा म्हणजे त्या कैवल्याचा सुद्धा गाभा आहे, आतला भाग आहे की ज्याचा फार मोठा सुगंध आहे, जो फार मोठ्या आनंदाचं प्रतीक आहे. म्हणून तर नाथबाबांनी मुक्त कंठाने सांगून गेले. नाथबाबा परमात्मा म्हणजे साक्षात आनंद स्वरूप आहे. त्या परमात्म्याच्या पायावर माझं चित्त थांबलं. परिणाम अहो काय सांगावं, लोकाला आपलं घर आनंदाचं वाटतं. नाथबाबांनी काय सांगावं? अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले आ आ आ आता आम्हाला त्रैलोक्यच आनंदाचं वाटायला लागलं.
बाकीच्या लोकांच्यासाठी मोक्ष नावाची दुसरीकडे कुठेतरी वस्तू असेल. आता परमात्म्याच्या चरणावर आमचं जेव्हा चित्त स्थिर झालं, आता आम्हाला त्रैलोक्यच आनंदाचं, हे सगळं जगतच आनंदाचं गाभा दिसायला लागलं. हे सगळं जगत आनंदाचं आहे. आणि त्या सगळ्या आनंदाच्या जगामध्ये ही जी विठ्ठलाची जी प्रतिमा आहे ना, हे म्हणजे त्याचा गाभा आहे. सगळं जगत ब्रह्मांडाचं आनंदकारक, हे सगळं जगत म्हणजे परब्रह्म, हे परमात्म्याचं व्यापक स्वरूप. पण हा एवढा जो भाग आहे ना, हा मात्र कैवल्याचा गाभा आहे. लोक विचारतात कधीपासून आहे. कुठलीही वस्तू दाखवल्यानंतर त्या वस्तूला आदी आणि अंत असतो. आता आहे ना, ठीक आहे, कधी तयार झाली. त्याला अनेकांनी अनेक प्रकारची प्रमाण सांगितलेले. साधारण आपल्या सगळ्याला प्रमाण पाठच आहे. योगे 28 विटेवर येवो भा, वामांगी रखुमाई, नाही का. युगे 28 युगापासून उभा आहे. इथं भानुदास महाराज सुद्धा सांगतात किती दिवसापासून उभा आहे. युगे झाले 28, युगे 28 झाले. अच्छा, बरं, इथं कशासाठी उभा आहे. उभा पुंडलिका पाठीस, उभा पुंडलिका पाठीस, पुंडलिकाच्या पाठीशी उभा आहे. हे पुंडलिकाच्या पाठीमागे म्हणजे काय. आई वडिलाला घर राखायला ठेवतो आणि हा पुंडलिकराव कुठं जातो, पांडुरंगाचं दर्शन आहे. पण जाताना कार मात्र मोठी होती हो. मी विचारलं आई वडिलाला ठेवल्यानंतर एवढी कार कशाला लागते. दोघं नवरा बायको, 2 लेकरं. ते म्हणले नाही महाराज, बरोबर सासू आहे, सासरे आहेत, मेवणे आहेत, 2 जण, त्यांच्या बायका, म्हणून मोठीच गाडी केली. अरे मग आई वडिलाला घेऊन जाणं मध्ये नाही. पुंडलिकास पाठीस या शब्दाचा अर्थ एक असा आहे, आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या पाठीशी आहे. पहिली गोष्ट आई वडिलाची सेवा. दुसरी गोष्ट, पुंडलिकातलं दुसरं वैशिष्ट्य काय माहितीये. मी एक अशी कथा ऐकली की पुंडलिक आपल्या आईची सेवा, आई वडिलाची सेवा करत होते. सकाळची वेळ होती, पहाटेची. आपल्या आई वडिलाचे पाय दाबत होते आणि नेमकं त्याच वेळेला पहाटेच्या वेळेमध्ये परमात्मा पुंडलिकाच्या कडे आले. पुंडलिकाने पाहिलं, अरे आता तर परमात्मा आलेत. पण त्यांनी पहिलं काम केलं, देवा सांगितलं बोलू नका, थोडं शांत. का माझे आई वडील जर उठले तर परेशानी होईल, त्यांची झोप मोडू नका. ते म्हणले ठीक आहे बाबा, तुझे आई वडील उठेपर्यंत थांबतो. परमात्मा उभं राहिले. परमात्मा उभं राहिले, आई वडील उठले. आई वडील उठल्यानंतर त्यांनी सांगितलं, देवा आई वडिलाच्या सेवेसाठी स्नान वगैरे झालंच पाहिजे असं काही नाही, पण तुमची पूजा करण्यासाठी मात्र स्नान झालं पाहिजे. म्हणून मी काम करतो, माझ्या आई वडिलांना बरोबर घेतो, खाली चंद्रभागेवर जातो, स्नान वगैरे करून बस मी तुमच्याकडे येतो, मग तुमची माझ्या आई वडिलासहित पूजा करतो. ठीक आहे. ते म्हणले ठीक आहे. देव म्हणजे पण तोपर्यंत पुंडलिकानं बस म्हणायला पाहिजे होतं की नाही. त्याने म्हटलं एक काम करा देवा, हे का ह्याच्यावर उभं राहा. म्हणून तिथला एक दगड समोर ठेवला. एक चौकोनी आकाराचा दगड होता, एक वीट होती, ती वीट समोर ठेवली. त्या विटेवर भगवान परमात्मा उभं राहिले. आणि मग पुंडलिक खाली चंद्रभागेकडे गेले. आज किती आनंद झाला असेल कल्पना करावी. एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये परमात्म्याची मूर्ती बघण्याची वेळ आल्यानंतर आपण एवढा आनंदित होतो. पुंडलिकासाठी साक्षात परमात्मा समोर उभे. काय आनंद झाला असेल पुंडलिकाला. पुंडलिकाने काही फुलं वगैरे गोळा केली, देवाच्या पूजेची सगळी साहित्य जमवले, स्नान वगैरे केलेलं होतं. आता जायचंय आणि परमात्म्याचं दर्शन घ्यायचंय. त्याच वेळेला त्यांनी पाहिलं काही साधू लोक तिकडून येत होते. त्या साधूने विचारलं, पुंडलिक नावाचं कोणी आहे का इथं. तुम्ही मीच आहे. त्यांनी सांगितलं, महाराज फार आनंद झाला, तुम्ही आम्हाला भेटलात. ते म्हणले काय बाबा, पण कोण तुम्ही. म्हणले माझी काही ओळख नाही तुमची माझी. साधू लोकांनी सांगितलं, म्हणजे पुंडलिका ऐक, तुझ्यासाठी परमात्मा तिथं उभे आहेत ना. म्हणे हो उभे.
आणि आता आम्ही परमात्म्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं पुंडलिक आले की मग जाणार आहे मी. नाही मग पुंडलिका ऐक, जर तू आत्ता वर जाशील तर भगवंताची पूजा करशील, कदाचित भगवान परमात्म्याची पूजा झाल्यानंतर प्रसन्न होतील परमात्मा, काही तुला वरही देतील, पण एक होईल, परमात्मा मात्र इथून निघून जाते. पुंडलिका सांगितलं मग काय म्हणणं आहे तुमचं? पुंडलिका काय करायचं ती तू ठरव, पण तू जर आत्ता जर वर गेलास तर पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा मात्र निघून जातील, आणि तू जर खाली थांबलास तुला दर्शन होणार नाही, पण तुझ्या दर्शनासाठी परमात्मा उभं राहतील आणि बाकी सगळ्या भाविकांना परमात्म्याचं दर्शन होईल. पुंडलिकाने विचार केला, मी जर आत्ता वर गेलो तर परमात्मा मला दर्शन घेऊन निघून जातील, त्याच्यापेक्षा मी जर समजा इथंच थांबलो तर अनंत 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 काळपर्यंत अनेक भाविक परमात्म्याच्या जवळ येतील आणि परमात्म्याला पाहतील, परमात्म्याचं दर्शन घेतील, सगळं पुण्याच्या राशी त्यांना प्राप्त होतील. त्यांना जर आनंद होत असेल तर मी एकटा परमात्म्याच्या पासून विमुख होऊन बस आज चंद्रभागेच्या काठावरच इथं राहतो. पुंडलिक पुन्हा वर आला नाही, अशी पण एक कथा ऐकली आहे. आणि असंही प्रमाण आहे, पुंडलिके दिदला वर करुणा करे विठ्ठल, मूड पापी जैसे तैसे उतरी कासे लावणी. पुंडलिकाला त्यांनी वर पण दिलेला आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा आहे, पंढरीनाथ पांडुरंग परमात्मा कुणाच्या पाठीशी उभा आहेत? जो व्यक्ती आपल्या सुखासाठी दुसऱ्याला दुःखामध्ये लोटत नाही, किंवा जगाच्या सुखासाठी आपलं सुख जो सोडतो, त्याच्या पाठीमागे परमात्मा उभे आहे. आपण परमात्म्याला पुढे घेण्याचा प्रयत्न करतोय, पण पुढे येत नाहीत परमात्मा. कुणाच्या जवळ येतात? पुंडलिका पाठीस. एवढे दिवस झाल्यानंतर परमात्म्याला इतक्या दिवसापासून उभेत म्हणल्यानंतर थोडं परेशानी वगैरे वाटायला पाहिजे ना. असं काही होत नाही. आणि का होत नाही? त्याचं कारण असं आहे, परमात्म्याला भक्ताची वाट पाहण्यामध्ये उभं राहण्याचा शीनच वाटत नाही. नमानी सीन नमानी काही सीन, उभा तिष्ठत अजून, उभा तिष्ठत अजून, युगे झाले 28, युगे झाले 28. काय सांगावं, परमात्म्याला भक्ताची वाट पाहण्यामध्ये सीन वाटत नाही बरं. हा, पण शेवटी शरीराचा धर्म म्हणून कदाचित परमात्म्याचे हात दुखत असतील, पाय दुखत असतील. ठिकाणी असा पण अर्थ केला, देवाने आपले हात कमरेवर का ठेवले? अहो साधं आहे, बराच वेळ जर हात जर मोकळे सोडले ना की माणूस असे मोकळे हात सोडून थांबू शकत नाही. मग माणूस काय करतो? पाठीमागे घडी मारतो, हात पुढे घडी मारतो. सोपं होण्यासाठी काय करावं म्हणून परमात्म्याने आपले हात कमरेवर ठेवले. परमात्म्याने आपले हात कमरेवर ठेवून अशा प्रकारचं दर्शन केलंय. एका संतांनी फार छान अर्थ सांगितला. परमात्म्याने आपले हात कमरेवर का ठेवलेत म्हणे माहितीये का? कधीही येवो पुंडलिकासारखे भक्त, त्यांना जर मला आलिंगन जर द्यायचं झालं तर त्यांनी काय करावं? परमात्म्याने आपले हात असे कमरेवर ठेवले की नाही, मध्ये दोन बाजूनं जागा ठेवली, बस त्या दोन्ही मधून हात घालावा आणि मला त्यांनी आलिंगन द्यावं. भक्ताला आलिंगन द्यायला सोपं जावं म्हणून भगवान परमात्म्याने आपले हात कमरेवर ठेवले. आता मला सांगा, एवढी जर वाट भक्ताची बघत असतील तर त्याला शीन वाटेल का? त्याला शीन वाटत नाही. वाट पाहण्यामध्ये शीन नसतो, उलट त्याच्याबद्दलचं प्रेम अंतःकरणामध्ये वाढत असतं, त्याच्याबद्दलचा विचार अंतःकरणामध्ये वाढत राहतो. भगवान परमात्म्याने आपल्या भक्ताची वाट पाहावी. आणि पुढे माझं असं मला वाटतं बरं की परमात्मा सुरुवातीला उभे होते ते पुंडलिकाच्या भेटीसाठी उभे होते. आजही पुंडलिकाच्याच भेटीसाठी उभे आहेत, निर्विवाद. पण त्या मधल्या काळामध्ये अनेक प्रकारचे भक्त यायला लागले परमात्म्याच्या जवळ.
त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरिजेचा कांत, पंचप्राण आरत्या घेऊन देव स्त्रिया येती. देवाच्या स्त्रिया येतात, महादेव भगवान शिव येतात. सुरवराची दाटी विमाने, सुरवराची विमाने गगनी दाटली सकळ. सगळ्या सुरवरांची विमान परमात्म्याचं दर्शन घेण्यासाठी यायला लागले. असे सगळे लोक आल्यानंतर भगवान परमात्म्याला हळूहळू त्याही भक्ताच्या बद्दलचा आनंद काही थोडा आहे का म्हणून त्याही भक्तांना आपल्या बरोबर घेतलं परमात्म्याने. परमात्म्याला भेटायला 3 प्रकारचे लोक आले. एक प्राचीन काळामध्ये नारद तुंबरू आदी हे सगळे ऋषी लोक. मधल्या काळामध्ये आचार्य परंपरेमध्ये जगद्गुरु शंकराचार्य पंढरपूरला आले. परमात्म्याचे सुंदर सुंदर त्यांनी भाव व्यक्त केले जगद्गुरु शंकराचार्यांनी. महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रैः समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंग भगवान परमात्मा पूज्यपाद शंकराचार्यांनी मध्ययुगी. मालीकडच्या आमच्या ज्ञानोबाराधिकांचं तर काय सांगावं. परमात्म्याच्या जवळ आल्यानंतर एवढे तन्मय होऊन जातात परमात्म्याच्या मध्ये. 4-5 दिवस काय जात असतील ज्ञानोबारांची कल्पना करा, दशमीपासून ते पौर्णिमेपर्यंत. त्यावेळेस हे एवढे मठ वगैरे नव्हते बरं. मग जिथं मुक्कामाला जागा मिळेल तिथं राहायचं, बस छानपैकी चंद्रभागेमध्ये स्नान वगैरे करायचं. वाळवंटामध्ये भरपूर भजनं गायची, नाचायचं, भरपूर भरपूर चिंतन करत राहायचं. सगळ्या संतांची मांडी आळी मिळवलेली, सगळ्या संतांच्या बरोबर भजन करत, आनंद घेत, आनंद देत, काला वाटत आनंदाने ज्ञानोबारायापासून सुरुवात झालेल्या निळोबाराय आदी परंपरा आणि अलीकडची सर्व परंपरा, या सर्व संतांनी परमात्म्याच्या जवळ येऊन मोठा आनंद घेतला, खूप मोठा आनंद घेतला. एवढाच नाही तर तो आनंद आपल्यापर्यंत सगळ्यांना आणून दिला. म्हणून परमात्म्याला पुंडलिकासाठी उभं असताना सुद्धा बोर होऊ नाही दिलं कुणी, आपल्या सर्व संतांनी. माझी तर पूर्ण श्रद्धा आहे, आजही असे अनेक संत पुरुष आहेत की ज्यांच्यासाठी परमात्मा उभा आहे. परवाच एक 4-5 दिवसापूर्वी हरिभक्तीपरायण आपले सातारकर महाराज असं बोलत होते एक लिपी माझ्यावर. त्यांनी फार छान सांगितलं, आम्हीच परमात्म्याच्यासाठी भेटीनं जातो असं नाही, परमात्मा सुद्धा आमच्या भेटीची ओढ धरून उभा आहे. वारी आमची नाही चुकली म्हणे, वारी त्याची चुकली. कारण आम्ही तर तयारच होतो वारीला, पण त्याची वारी चुकली, तो आम्हाला भेटायला येऊ देऊ शकला नाही. आम्ही तयार होतो म्हणे जायला. पण एवढा आहे, तो भक्ताच्या बद्दल कधी सीन मानत न माने काही सीन. उभा तिष्ठत अजून. अहो वरचीवर एवढे चांगले चांगले भक्त मिळत असताना त्याला खिन्नता वाटायचं गरज काय. पण तो असाच उभा आहे, जेव्हापासून उभा आहे 28 युगापासून तेव्हा असाच उभा आहे. अजिबात खिन्नता मनामध्ये न घेता आलेल्या प्रत्येक बाळगोपाळांना आपल्या जवळ घेऊन त्याच्याबरोबर आनंदाने नाचत, त्याच्याबरोबर गात, त्याच्याबरोबर भजन करत. आपण तर नामदेवरायांच्या बरोबरच्या लोकांचं असं ऐकतो की नाचता नाचता परमात्म्याचा पितांबर गळावा, एवढा परमात्मा नाचावा, एवढा परमात्म्याने आनंद व्यक्त करावा. कशाला सीन होईल परमात्म्याला मग. हो एवढे सगळे भजन करी जेव्हा गात गात भजन करत करत देवाच्या जवळ जातात, त्या संपूर्ण प्रदक्षिणा रोडवर गर्दी झालेली असते पताका घेतलेल्या लोकांची. आपण पाहतो एकादशी द्वादशीच्या दिवशी नगर परिक्रमा करताना एवढे भजन करणारे भाविक लोक असताना परमात्म्याला सीन वाटेल कशासाठी. न माने काही सीन उभा तिष्ठत अजून. आणि परमात्म्याचा हाच भाव अंतःकरणामध्ये घेऊन भानुदास महाराज सांगतात, ऐसा कृपाळू
दीनाचा भानुदास म्हणे साचा. भानुदास महाराज सांगतायत की असा तो कृपाळू आहे. कुणाबद्दल? दीनाच्या बद्दल. इथं दीन शब्दाचा अर्थ पुन्हा आपण अर्थाने दीन असा न घेता, पैशाने दीन गरीब असा न घेता, ज्यांनी आपल्याजवळ जे आहे ते जगाला वाटून टाकले म्हणून दीन असा घ्या. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवा विहे. त्याच्यासाठी मोक्ष सुद्धा ज्यांनी देऊन टाकून दिला. नलगे मुक्ती धनसंपदा असं म्हणून त्याचा अस्वीकार केला. सामान्य धनाच्या पासून ते परम मोक्षापर्यंतच्या सर्व आशा, सर्व इच्छा, सर्व वस्तू परमात्म्यावर ओवाळून टाकून दिल्या आणि आता फक्त तू पाहिजेस असा दे. ऐसा कृपाळू दिनाचा. असा तो कृपाळू आहे, असा तो दिनाचा कृपाळू आहे. आणि म्हणून सांगतात भानुदास म्हणे साचा. आणि तो परमात्मा साचा आहे. या शब्दाचा अर्थ खूप छान आहे, खूप सुंदर आहे. जे सुख क्षीर सागरी ऐकिजे ते या वैष्णवा मंदिरी देखिजे. धन्य धन्य वैष्णव मंदिर जेथे नाम घोष हो निरंतर. दिंडी पताकाद्वारे तुळशी वृंदावने मन निवता हे नाम संकीर्तने. ज्याच्या दर्शने पाप ताप जाय भानुदास तयासी गीती गाय. भानुदास काय करतात? त्या भगवत भक्तांचं, पंढरपूरमध्ये आलेल्या भक्तांचं, पंढरपुरामधल्या परमात्म्याचं शुद्ध अंतःकरणाने भजन करतात, त्यांचं नाम घेतात, त्यांच्याबरोबर आनंद करतात, त्यांच्याबरोबर नाचतात, त्यांच्याबरोबर गातात. ऐसा कृपाळू दीनाचा, ऐसा कृपाळू दिनाचा भानुदास म्हणे साचा. भानुदास म्हणे साचा. युगे झाले 28, 28 युगे झाली 28. उभा पुंडलिका पाठीस, उभा पुंडलिका पाठीस, उभा असा साचा परमात्मा, असा सुंदर परमात्मा, सर्व गुण संपन्न परमात्मा, अनंत अवतार घेणारा परमात्मा सर्व भक्तांच्यासाठी युगानुयुगी उभा आहे. असाच युगानुयुगी उभा राहील. कदाचित परमात्म्याच्या जवळ प्रत्येकाला दररोज जाता येईल असं नाही, तसं दरवर्षी पण जाता येईल असं नाही. एखाद्या वर्षी परमात्मा सांगतो अहो असं आहे 7 दिवस काम केल्यानंतर 8व्या दिवशी विश्रांतीची गरज असते की नाही. तसं भगवान परमात्म्याने विचार केला असेल. कुणी 12-12 वर्षापासून वारी करतं, कुणी 50-50 वर्षापासून वारी करतं. या वर्षी तू एक काम कर, तू घरीच थांब, यावर्षी सुट्टी घे. आणि ऐका, ही सुट्टी आपल्याकडून नाही बरं, ही सुट्टी परमात्म्याकडून आलेली आहे. आणि कंपनीकडून आलेली सुट्टी, ही सुट्टी पगार कापणारी नसते. माझं सर्व भाविकांना असं एक म्हणणं आहे की कुणीही माझी वारी बुडाली असं म्हणू नये. माझी वारीची नोंद झालेली आहे. का? मी माझ्याकडून तयार होतो ना, त्यांनी सुट्टी दिली ना, आजचा दिवस थांब म्हणून, बस. असं वारीचं चिंतन. आपण आज पंढरपूरमध्ये आहोत, द्वादशी आहे. भगवान परमात्म्याचं एकादशीचं प्रदक्षिणा झाली आहे मनोमन, द्वादशीची परिक्रमा झाली आहे मनोमन. भगवान परमात्म्याचं ध्यान करत, सगळ्या संतांच्या बरोबर परमात्म्याचं भजन करत, गात गात आपण आपल्या गावातही प्रदक्षिणा केली असेल, आपण आपल्या गावामध्ये पण काल भजन केलं असेल, कथा कीर्तन वगैरे जशी जमेल तशी त्या पद्धतीने केलेली असेल. हे सगळं परमात्म्याने इथूनच स्वीकार केलेलं आहे. असा वारकऱ्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये मनोमन भाव धारण करावा आणि आपली ही वारी
भगवंताच्या चरणावर समर्पण करावे आणि असे जे अनादी काळापासून परमात्म्याची वारी करत आलेले आहेत त्या संतांचं प्रेम आणि भजन करावं. एकनाथ भानुदास 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 एकनाथ. कुंडलिकावरती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. नमस्कार.